एक्झाम डेट कधी अनाउन्स होणार, एक्झाम डेट येण्याआधी आमची स्ट्रॅटेजी काय असणार, अभ्यास कुठून करावा, कसा करावा, काय नाही, आणि काही जणांना तर सिलेबस पण माहिती नाहीये, बरोबर. अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो आपण एक्झाम डेट डिस्कशन करणार आहोत. आपण हे बघणार आहोत की ज्युनियर लॅब असिस्टंट साठी, सिनियर लॅब असिस्टंट साठी आणि सिनियर क्लर्क साठी सिलेबस काय असणार आहे, म्हणजे टेक्निकल सिलेबस काय असणार आहे, आणि ह्या सगळ्या टेक्निकल सिलेबस मित्रांनो आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो चला तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता आपण मेन टॉपिक वर येऊया मित्रांनो. पण आजचा मेन मुद्दा स्टार्ट करण्या अगोदर Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत. चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. तर सगळ्यात आधी आपण डिस्कस करून घेऊ मित्रांनो ज्युनियर लॅब असिस्टंट, सिनियर लॅब असिस्टंट आणि सिनियर क्लर्क साठी सिलेबस, आणि नंतर मित्रांनो डिस्कशन करणार आहोत आपण की एक्झाम डेट कधी अनाउन्स होणार, बरोबर. मग बघा रे, आता एक्झाम मध्ये केमिस्ट्री रिलेटेड कोणते टॉपिक येणार आहेत, तर बघा रे आपण टॉपिक बघू. ॲटॉमिक स्ट्रक्चर, पेरियोडिसिटी सरांनी गणेश सरांनी घेतलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ पण बघून घ्या. ॲटॉमिक स्ट्रक्चर, नंतर येतो सोल्युशन, हायड्रोकार्बन, आता सरांनी कार्बन कंपाऊंडवर पण एक व्हिडिओ घेतला, तो पण बघून घ्या. आणि ॲटॉमिक कसं आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चरवर त्यांनी एक MCQ सिरीज घेतलेली आहे, म्हणजे TCS PYQ मध्ये, ते पण एकदा तुम्ही बघून घ्या. ते खूप फायदेशीर ठरणार आहे, ते खूपच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. बघा रे, नंतर येतो सोल्युशन्स, नंतर केमिकल रिॲक्शन, अल्कोहोल, फेनॉल, इथर, मेटलर्जी आणि बायोमॉलिक्यूल, बरोबर. या सगळ्या टॉपिक मित्रांनो तुम्हाला कव्हर करायचे आहेत मित्रांनो. सगळे टॉपिक तुम्हाला वाचून काढायचे आहेत मित्रांनो एकदा, आणि त्यावर MCQ असतील तर MCQ, PYQ असतील तर फारच छान PYQ पण सोडून बघा, बरोबर. पुढे बघू. नंतर येतो बायोलॉजी. आता बघा बायोलॉजी मध्ये काय, तर बायोलॉजी खूप इझी टॉपिक असणार यामध्ये. सेल द युनिट ऑफ लाईफ, रिप्रोडक्शन, ह्युमन डिसीज, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन, नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, मिनरल अँड न्यूट्रिशन अँड बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे तुमच्या बॉडीच्या सगळ्या सिस्टीम येतील आणि काही बायोटेक्नॉलॉजी येईल, DNA, RNA, आणि DNA बद्दल एक व्हिडिओ आधीही टाकलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ पण बघून घ्या. नंतर फिजिक्सच्या रिलेटेड येणार फोर्स, ग्रॅव्हिटेशन, वर्क, पॉवर अँड एनर्जी, हीट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, लाईट, आणि काही फिजिक्स बद्दल काही बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो, ते पण या पेपरमध्ये उतरणार आहेत मित्रांनो. हा झाला मित्रांनो सिलेबस. काही जण म्हणतील की सर ज्युनियर लॅब असिस्टंट, सिनियर लॅब असिस्टंट, सिनियर क्लर्कला पण सेमच सिलेबस आहे का सर, सेमच टॉपिक सांगितले तुम्ही, म्हणजे आमच्यात काही फरक आहे की नाही सर, काही 12वी विचारतं, काही 10वी विचारले. बघा ज्यांनी 10वी बेसिसवर फॉर्म भरला त्यांनी पूर्ण 10वीचं पुस्तक वाचून काढा, आणि सोबत हा व्हिडिओ म्हणजे हे व्हिडिओ बघा. कारण कसं आहे, म्हणजे आम्ही ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप स्टडी करून, रिसर्च करून, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून कोणते प्रश्न येऊ शकतात, बरोबर, टॉपिकवर काय विचारले जाऊ शकते, या प्रत्येक गोष्टीचं बारीक विश्लेषण करून मित्रांनो तुमच्या समोर एक व्हिडिओ आणतोय मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ आणतोय. त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ बघत चला. या व्हिडिओच्या नोट्स बनवा, PDF तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आम्ही देतोच आहोत मित्रांनो, बरोबर. मग आता बघा रे, प्रत्येक कसं आहे, सिनियर क्लर्कसाठी हे सगळे टॉपिक तर महत्त्वाचे आहेतच, बरोबर. पण या सिनियर क्लर्कसाठी मित्रांनो जेवढं सिनियर लॅब असिस्टंटसाठी येणार आहे, बरोबर, तेवढं मित्रांनो सिनियर क्लर्कसाठी येणार नाही मित्रांनो. आणि ज्युनियर लॅब असिस्टंटचे मित्रांनो ते आपण खालचे क्वेश्चन येणार आहेत, म्हणजे आज 10वी बेसिसवर आहे, मतलब पुढे 10वीचा असा सिलेबस असणार आहे मित्रांनो. आपण एक्झाम्पल घेतो मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कळून येणार की कोणाला कोण्या लेवलचे क्वेश्चन येतील. बघा रे, आता ज्युनियर लॅब असिस्टंटचा बाबतीत विचार केला आपण, तर ज्युनियर लॅब असिस्टंटला कसा येणार क्वेश्चन, खालीलपैकी कोणता विटामिन फॅट सोल्युबल आहे, किंवा खालीलपैकी कोणता विटामिन वॉटर सोल्युबल आहे, जास्तीत जास्त त्याचं एक्झाम्पल विचारण्यात येणार. तेच मित्रांनो सिनियर क्लर्कला कसं येणार, तर सिनियर क्लर्कला कसं येणार, तर सिनियर क्लर्कला कसं येणार, तर मग सिनियर क्लर्कला येणार की या विटामिनचं केमिकल नाव काय. मग आता उरला सिनियर लॅब असिस्टंट. सिनियर लॅब असिस्टंट लेवल अजून वाढते मित्रांनो. तर मित्रांनो खालीलपैकी मग असा प्रश्न बनू शकतो की खालीलपैकी कोणाच्या डिफिशियन्सीमुळे हा डिसीज होतो, बरोबर. म्हणजे विटामिन ए बघितला आपण, तर नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होते, म्हणजे कशाच्या कमतरतेमुळे होते, बरोबर. पण आता अजूनही प्रश्न उठतोय की सर आता अभ्यास कुठून करावा आणि कसा करावा, आमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, एक्झाम डेट जवळ येणार आहे. तर बघा रे, सर्वप्रथम आम्ही जे गॅप घेतली या व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी गॅप घेतली की आम्ही खूप साऱ्या टीचरचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांचं क्वालिफिकेशन बघितलंय, काय किती देऊ शकतात तुम्हाला ते पण बघितलंय. काही MSc आहेत, काही नेट क्वालिफाईड आहेत, आणि ते मित्रांनो तुम्हाला म्हणजे ज्युनियर लॅब असिस्टंटला शिकवणार आहेत, सिनियर लॅब असिस्टंटला शिकवणार आहेत, बरोबर.
आणि सिनियर क्लर्कला पण शिकवणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुमचा जो कोर्स आहे मित्रांनो तो ह्या YouTube चॅनलवरती फ्रीमध्ये मित्रांनो कंप्लीट होऊन जाणार. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची नाही, कोणताही कोर्स विकत घ्यायचा नाही मित्रांनो. म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकतात, पण जे घेऊ शकत नाही मित्रांनो, मुळात हे जे आमची ही चळवळ आहे मित्रांनो, ही चळवळ फक्त त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो, की जे कसं आहे काही जणांची कसं आहे, काही जण घेऊ शकतात कोर्स कारण त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांना 2000 रुपये गेले काही वाटणार नाही, पण 2000तले मित्रांनो काही जण असे आहेत 2000 म्हटलं तर 1 0 कडून 200 जरी गेले नाही मित्रांनो तरी त्यांना दुःख होणार मित्रांनो, कारण परिस्थिती अशी आहे मित्रांनो. आणि म्हणून मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आम्ही इथेच YouTubeवर मित्रांनो पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे मित्रांनो. बिकॉज अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा. जो सगळ्यात जास्त मेहनत करेल, जो सगळ्यात जास्त अभ्यास करेल मित्रांनो, तो त्या परीक्षेत मित्रांनो DFSL सायंटिफिक असिस्टंट लागून जाणार मित्रांनो, ज्युनियर लॅब असिस्टंट पण लागून जाणार, सिनियर लॅब असिस्टंट लागून जाणार, सिनियर क्लर्क लागून जाणार मित्रांनो. आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी जे मेहनत करतात मित्रांनो, गरीब आहेत पण मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हे आम्ही फ्रीमध्ये लेक्चर देणं सुरू केलेलं आहे मित्रांनो. आता आपण डिस्कशन करू मित्रांनो एक्झाम डेट बद्दल. तर बघा रे, आता सध्याच आदिवासी GMC आदिवासी विभाग GMC याच्या एक्झामचे अपडेट आलेले आहेत मित्रांनो. जिल्हा परिषदेच्या पण एक्झाम सुरू आहेत मित्रांनो. कसं आहे त्यांना विधानसभा निवडणुका अगोदर त्यांना दाखवायचं आहे की आम्ही जागा काढल्यात, आम्ही एक्झाम घेतलीत, आम्ही एक्झाम कंडक्ट केलीत आणि आम्ही यांना जॉईनिंग लेटर पण दिलेत भाऊ. म्हणजे त्यांना सगळे जॉईनिंग लेटर पर्यंत प्रोसेस एकदम थोडीशी फटाफट कंप्लीट करायची मित्रांनो. कमीत कमी त्यांना एक्झाम तरी घ्यायची आहेत मित्रांनो, की विद्यार्थ्यांना वाटेल की नाही भाऊ आमच्या एक्झाम झाल्यात, बरोबर. त्यामुळे मित्रांनो एक्झाम जे आहे ना ते जुलै ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता, म्हणजे जुलैमध्ये एक्झाम डेट येऊ शकते, ऑगस्टमध्ये एक्झाम होऊ शकते. पण मित्रांनो कसं आहे तुम्ही त्यांना एक RTIचा वापर करून म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याचा वापर करून त्यांना तुम्ही माहिती विचारू शकता आणि ते तुम्हाला माहिती देतील. पण ती माहिती तुम्हाला कशी देतील, एक तुम्हाला सांगतील, एक तुम्हाला आता कसं आहे त्यांची जर प्रोसेस जवळपास आली असेल तर ते तुम्हाला सांगतील. म्हणजे त्यांची जर प्रोसेस एकदम जवळपास आली तर तुम्हाला सांगतील की भाऊ हो आम्ही ह्या दिवशी एक्झाम घेणार आहोत, कंडक्ट करणार आहोत किंवा लवकरच कंडक्ट करणार. पण मित्रांनो अजूनही त्यांची जर काही प्रोसेस नसेल मित्रांनो तर तुम्हाला एवढाच रिप्लाय येणार की आमची कार्यालयीन कारवाई चालू आहे, एक्झाम कंडक्ट करण्याची प्रोसेस पण चालू आहे, लवकरात लवकर एक्झाम कंडक्ट होणार, बरोबर. तोपर्यंत प्रतीक्षा करा. कसं आहे मग आता परत त्यांना परत म्हणजे तुमचा वेळ त्याच वेळेने गमावल्यापेक्षा की एक्झाम कधी होणार हाच विचार केल्यापेक्षा, हेच चर्चा ग्रुपवर केल्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्ही सरळ ना मित्रांनो एक्झाम कधीही येऊ फक्त अभ्यास करत राहा. एक्झाम येणार रे, असं नाही की एक्झाम नाही येणार, बरोबर. एक्झाम येणार आहे, पण मित्रांनो कसं आहे आता काय होणार, तुम्ही एक्झामची लेटर पाठवणार आणि एक्झाम काय होणार माहिती आहे का, एक्झाम अशी एकदम 10 किती समजा 10 जुलै आहे, समजा 10 जुलै आली एक्झाम आलीच नाही अजून, 15 जुलै आली एक्झाम आलीच नाही अजून आणि डायरेक्ट मित्रांनो 30 तारखेची एक्झाम डेट येऊन जाणार, 16 तारखेला डायरेक्ट नोटिफिकेशन येणार आणि 30 तारखेला एक्झाम आहे बस. मग अशा वेळेस तुम्ही काय करा, बरोबर. अशा वेळेस मित्रांनो कसं आहे हे जे TC अगोदरी पण असं झालेलं आहे मित्रांनो की एक्झाम अशीच आली नाही एकदम अचानक एक्झाम आली आहे, 15 दिवस उरले सर, आता मग मी काय करू सर. त्यामुळे मित्रांनो तुमचा अभ्यास ना मित्रांनो सुरू ठेवा. सगळे लेक्चर इथं ऑनलाईन घेणार आहात मित्रांनो, त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो. आणि एक्झाम डेटचे जे तुमचा हे विचार आहे की असं एक्झाम होणार आहे की नाही, आता कन्सेप्ट दिमागातून काढून एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि लवकरच होणार आहे मित्रांनो. आणि भाऊ मी हे तुम्हाला सांगून राहिलो हे तर काही म्हणजे माझा काही फायदा नाही भाऊ वैयक्तिक याचा, कारण माझी कोणती ऍप्लिकेशन नाही आहे, माझं कोणतं ऍप नाही आहे की ज्यावर मी तुम्हाला सांगू शकेन की एक्झामला खूप टाइम आहे तोवर तुम्ही माझी बॅच परचेस करा. एक्झाम लवकरच येणार आहे, तुम्ही फटकन माझी PYQची टेस्ट सिरीज जॉईन करा आणि PYQची सिरीज 599 रुपयाला आहे भाऊ आणि माझी PYQ सिरीज जॉईन करा. असं काही मी तुम्हाला सांगून नाही राहिलो भाऊ, कारण माझं काही असं ऍप नाही आहे नाही काही नाही आहे. बस मी तुम्हाला एक मित्र म्हणून एक सजेशन देऊन राहिलो. मग आता उरलं की आम्ही करायचं काय. मी एक सांगतो भाऊ तुम्हाला, आता कसं रेग्युलर लेक्चर इथं होणार आहेत हे तर फिक्स आहे, पण सोबत PYQ सिरीज तुम्ही चालू करा, PYQ सोडवणं चालू करा. आता PYQ सोडवणे की उपयोग त्याचं विश्लेषण करणं चालू करा मित्रांनो, बरोबर. चला मित्रांनो आपण इथे त्या सेशनला विराम देऊ मित्रांनो. लवकरात लवकर मित्रांनो फॉरेन्सिक सायंटिफिक असिस्टंटसाठी मित्रांनो माझा टॉक्झिकोलॉजी व्हिडिओ येणार आहे, गणेश सरांचा अमिनो ऍसिडचा व्हिडिओ येणार आहे, तसेच बायोलॉजीचे मॅम पण आलेले आहेत, फिजिक्सचे सर पण आलेले आहेत, त्यांचे पण व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनचा, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. त्यामुळे मित्रांनो सगळ्या व्हिडिओना मित्रांनो लाईक करा आणि खूप सारा प्रेम द्या. आम्ही पूर्ण सिलेबस मित्रांनो तुझा इथंच कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. चला तर भेटू मित्रांनो नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत मित्रांनो अभ्यास करत राहा मित्रांनो.